हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, निसर्गाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला विविध पक्षी आढळतात. प्रत्येक पक्ष्याकडून शिकण्यासारखं बरंच काही असतं. एकतर ध्येयानं उड्डाण करणं आणि स्वच्छंदीपणे विहार करणं. तसंच दोस्तांनो, आपणही ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना मानसिक तणाव न बाळगता स्वच्छंदीपणे प्रवास करा. चला तर मग बच्चे कंपनी, असाच एक मोकळा श्वास घेऊया आपल्या या शाळेत. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. ते म्हणजे प्रार्थनेनंतर. बरोबर. आणि त्यानंतर अर्थातच मुलांचे आवडीचे विषय सुरुवातीला शिक्षक त्यांना नेहमीच शिकवत असतात. हो, खास करून बालवर्गातल्या मुलांना की नाही चित्र काढणं, बडबड गीतं म्हणणं हे खूप आवडतं. आणि त्यासोबतच भटकायला म्हणजे परिसरात फेरफटका मारायला देखील त्यांना खूप आवडतो. हो. या मुलांना विविध प्राण्यांबद्दल, पक्ष्यांबद्दल जाणून घ्यायला आवडतं. अगदी त्यांचे चित्र पाहायला सुद्धा यांना खूप आवडत असतं. हो ना, त्यांना किती मजा येते हे सगळं बघत असताना. हो, म्हणूनच आपण कधी कधी त्यांना अभ्यास देतो की बाहेर जरा परिसरात एक छोटीशी भटकंती करून या. म्हणजे विविध पक्षी नजरेस पडतील, प्राणी नजरेस पडतील आणि फक्त चित्रच नाही तर प्रत्यक्षात ते बघू शकतील. यासाठी आपण आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की तुमच्या परिसरात कोणकोणते पक्षी दिसतात त्यांची नावं सांगा. आणि मुलांनी विविध पक्ष्यांची नावं आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवलेली आहेत. अरे वा, चल मग आता आपण त्या संदर्भात गप्पा मारूया. तनिष्का उंडे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इयत्ता 2री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी, जी तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर इथे राहते. तिच्या सोबतच तिचे वडील सतीश उंडे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूया मग तनिष्का सोबत. नमस्कार सतीशजी. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात आपण? व्यवस्थित मॅडम. आणि कसा चाललाय तनिष्काचा अभ्यास? करते मॅडम. आता तनिष्का खूप लहान आहे खरं तर, पण तुम्ही तिला काही गोष्टी, काही कविता, काही गाणी सांगता की नाही रोज? हो, घेत असतो मॅडम. आणि घरी तनिष्काचा अभ्यास कोण कोण घेतं? मम्मी घेते. अच्छा. आणि आपण काय करता? मी कॉलेजमध्ये मॅडम, क्लेरिकल विभाग. अरे वा, म्हणजे एकूणच शिक्षण किती महत्वाचं आहे याबद्दल आपल्याला नक्कीच माहित असेल. हो मॅडम. आणि तनिष्कामधली अशी आम्हाला एखादी गोष्ट सांगा ना जी तुम्हाला घरच्या मंडळींना खूपच आवडते, त्याच्यातला असा एखादा गुण. ती कविता म्हणतात मॅडम. मस्त. आता मला तनिष्का सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हो आहे मॅडम. हॅलो हॅलो तनिष्का, कशी आहेस तू? ठीक आहे. आणि आता काय करत होतीस? खेळत होते. अरे वा, कुठला खेळ खेळत होतीस तू आता? सायकल. अरे वा. आणि तू सायकल कुठे चालवत होतीस? रोडला. मग तुला पक्ष्यांचे आवाज आले असतील ना भरपूर? हो. कुठल्या कुठल्या पक्ष्यांचे आवाज आले बरं? कोणते कोणते पक्षी दिसतात बरं तुमच्या आजूबाजूला? चिमणी, कावळा, हा, पोपट, हा, कबूतर, मोर. अरे वा, मोर पण दिसतो तुमच्या इकडे? हो. आणि मग मोर एकदम सकाळी दिसतो का संध्याकाळी दिसतो? सकाळी.
सकाळी दिसतो. बरं, मग तू कधी गेलीस का मोराची पिसं उचलायला? हो. किती पिसं तू आतापर्यंत गोळा केलीस मोराची? 5. क्या बात आहे. आणि आम्हाला सांग, तू कधी फिरायला जातेस का आई बाबांच्या बरोबर कुठे बाहेर? हो. गावे. जाते ना. अरे वा. मग तिकडे तुला कोणते कोणते पक्षी दिसले होते आतापर्यंत? चिमणी, हा. पोपट, कबूतर, कावळा, बरं, आम्हाला सांग, कावळ्याचा रंग कुठला असतो ग? काळा, आणि चिमणीचा रंग? चॉकलेटी, हा. आणि पोपटाचा रंग कुठला असतो ग? हिरवा, आणि त्याची चोच कुठल्या रंगाची असते ग? लाल, हा. आणि मोराचा रंग? हिरवा. आणि थोडासा निळसर पण असतो ना? हो. आणि कबुतराचा रंग कुठला असतो बरं? पांढरा. हा, बरोबर. तुला कोणता पक्षी आवडतो ग सगळ्यात जास्त? पोपट. अरे वा. का ग? तो खूप मिठू मिठू बोलतो म्हणून का? हो. आणि मग तू त्याला खायला काय काय देतेस पोपटाला? डाळिंब, डाळिंब देते. अरे वा. अजून? पेरू. हा. तुला आवडतं की नाही डाळिंब आणि पेरू खायला? हो. व्हेरी गुड. आणि आता आम्हाला सांग की तुझ्या बाबांनी मगाशी आम्हाला सांगितलं की तुला कविता म्हणायला खूप आवडते, खूप छान म्हणतेस तू कविता. मग तुझी एखादी आवडती कविता आता आम्हाला म्हणून दाखव ना. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग, फुलावर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखांना फासते, निळसर जांभळे टिपके छान, सोन्यारी रंगांची सुंदर कमाल, फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखांना त्यांच्या फुलांचे रंग. अरे वा. किती छान म्हटलीस तू कविता, आणि किती सुंदर कविता होती ही. आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हायला आवडेल? काय स्वप्न आहे तुझं? डॉक्टर. का बरं? तू डॉक्टरच व्हायचं असं का ठरवलं? माझी आवड आहे. असं तुला आवडतं डॉक्टर व्हायला? तर त्यासाठी ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. तुझ्याशी आणि तुझ्या वडिलांची गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. खूप छान अभ्यास केला होतास तू. असाच छान अभ्यास करत राहा. बाय बाय. बाय बाय. रेश्मा, परिसरात फिरताना की नाही आपल्याला विविध आकार दिसत असतात. हो. आणि हे आकार म्हणजे कधीतरी गोल असतात, कधीतरी चौकोनी, कधीतरी आयत. खरंय. अशाच विविध कोनांचा अभ्यास करत आपण भूमितीय आकृत्या सुद्धा शोधत असतो. हो ना. आणि यासाठीच मधुलिका आपण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की आपण कोन मापकाचा उपयोग कशासाठी करतो याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी ती माहिती मिळवली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगितली आहे. अरे वा. चल मग आता आपण त्या संदर्भात गप्पा मारूया संजना नेवारे या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेखलिखितवाडा इयत्ता 5वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी, जी तालुका गोडपिंपरी जिल्हा चंद्रपूर इथे राहते. तिच्या सोबतच तिचे वडील नरेंद्र नेवारे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण संजना सोबत. नमस्कार नरेंद्रजी. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात आपण? छान आहे मॅडम. आणि कसा चाललाय संजनाचा अभ्यास? संजनाचा अभ्यास छान आहे. घरी अभ्यास कोण कोण घेतं बरं संजनाचा? मी पण घेतो मॅडम, आणि तिची आई पण घेतात. आपण काय करता नरेंद्रजी? शेती असल्यामुळे शेती करतो मॅडम. कुठलं धान्य पिकतं आपल्या शेतामध्ये? कपास आणि तूर वगैरे नाही का पिकतात. मस्त. आणि मग कधी संजना येते की नाही शेतावरती? शेतीमध्ये कधी कधी येतात, वेळ भेटली तर. तुम्ही कधी संजनाला शेतीच्या कामाविषयीची माहिती दिली की नाही? हो, वेळेनुसार तिला आईला माहिती देत असतो. मस्तच. आता आम्हाला संजनाशी गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? ठीक आहे मॅडम, तिच्याकडे देतो. हा. हॅलो संजना. हॅलो मॅडम. कशी आहेस तू? बरी आहे. आणि आता काय करत होतीस? अभ्यास करत होतो. अरे वा. कुठल्या विषयाचा? गणित आणि मराठी. ओ, तुझे आवडते विषय आहेत का दोन्ही? हो. मग आपण आधी थोडा अभ्यास करूया आणि मग गप्पा मारूया. ठीक आहे? ठीक आहे. हा. संजना, आजचा आपला प्रश्न असा आहे की आपण कोनमापकाचा उपयोग कशासाठी करतो, ही माहिती तू मिळवलीस का? कोन मापकामुळे कोण मोजता येते. बरोबर. एखादा कोन हा लघु कोन आहे किंवा विशाल कोन आहे हे आपल्याला कसं कळतं? कोन मापकामुळे. हो. जर एखादा कोन जर विशाल कोन असेल तर तो किती अंशाचा असतो? विशाल कोन 90 अंशाच्या पेक्षा जास्त असतात. व्हेरी गुड. आणि लघु कोन किती अंशाचा असतो बरं? 0 पेक्षा मोठा व 90 अंशापेक्षा कमी असतो. व्हेरी गुड. आणि मग काटकोन कशाला म्हणतात ग? 90 अंशाच्या कोनाला काटकोन असे म्हणतात. शाबास. आता मी तुला काही अंश विचारते.
ते तुम्हाला काटकोन आहेत की विशाल कोण आहे की लघु कोण आहे हे सांगायचं. हा 20 अंश असलेला कोण? लघुकोण. 85 अंश असलेला कोण? लघुकोण. 95 अंश असलेला कोण? विशाल कोण. हा आणि 120 अंश असलेला कोण? विशाल कोण. शाबास, मस्त. बरं, तू आता आम्हाला सांगितलंस की तुला गणितासोबत मराठी हा विषय पण आवडतो, बरोबर? हो. हा, मग तुझ्या मराठीच्या पुस्तकातले तुझ्या आवडत्या धड्यातले 2च पॅरेग्राफ आम्हाला वाचून दाखव. मे महिन्याचा 3रा आठवडा असावा. घरात बसवत नव्हते. प्रचंड उकाडा होता. शरीराची हाली आली होत होती. सारखे पाणी प्यावेसे वाटत होते. उन्हाच्या तीव्रतेमुळे आकाशात पक्षीही खेळनासे झाले होते. सर्वत्र शुकशुकाट होता. सूर्य पश्चिमेकडे हळूहळू कलू लागला. उन्हाच्या झळा कमी होऊ लागल्या. अचानक ढगांनी आकाशात गर्दी केली. जोराने वारे वाहू लागले. झाडांची गळलेली पाने, कचरा, माती उडू लागली. गोल गोल फिरू लागली. वाऱ्याने भोवरे तयार झाले. मी हे सगळे खिडकीतून पाहत होतो. सगळीकडे इतका धुराडा होता की बाहेरची काही दिसत नव्हते. अचानक विजा चमकू लागल्या. ढग एकमेकांवर आपटू लागले. ढगांचा गडगडाट अन घोंघावणाऱ्या भयंकर वारा वातावरण भयावह झाले. निसर्गाचे हे रौद्र रूप पाहून मी हबकून गेलो. अचानक माझे लक्ष आकाशाकडे गेले. कोणाच्या तरी घराचे पत्रे चटई सारखे उडत आमच्या घराच्या दिशेने येत होते. मी खूप घाबरले. तेवढ्यात ते उडत आलेले पत्रे आमच्या घराच्या मागच्या बाजूला कोसळले. घरातील माणसे जोरात ओरडली. लहान मुले घाबरून रडू लागली. सगळे घाबरे घोबरे होऊन एका जागेवर फिरल्यासारखी बसून राहिली. खूप छान वाचलंस तू. आता आम्हाला सांग की तुला मोठं झाल्यावर काय व्हायला आवडेल? काय स्वप्न आहे तुझं? मला डॉक्टर बनायचं आहे. अरे वा, का बरं डॉक्टरच व्हायचं असं का ठरवलंस तू? आपल्यासारखं सेवा करण्यासाठी. सेवा करण्यासाठी. वा, किती छान आहेत तुझे विचार. ऐकून खूप छान वाटलं. संजना, तुझ्याशी आणि तुझ्या वडिलांची गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. खूप छान अभ्यास केला होतास तू. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय बाय. बाय बाय. हो, गणिताचा अभ्यास करून झालेला आहे. किती पटापट उत्तरं दिली नाही का संजनाने? हो, आणि आता एवढा छान गणिताचा अभ्यास केल्यानंतर मुलांना एक रिवॉर्ड सुद्धा द्यायला पाहिजे एका गोष्टीचा. म्हणजे गोष्ट ऐकायची का आता आपण? करेक्ट. ऐकूयात आता एक छानशी गोष्ट. नक्की. लालाचा लोभ. गिरीश लहानपणीच एका दुर्घटनेत आपल्या परिवारापासनं वेगळा झाला होता. त्याला सांभाळणारं आता कुणीच नव्हतं. पण असं म्हणतात ना की ज्याचं कुणी नसतं त्याचा देव असतो. गिरीशच्या सोबतही असंच काहीतरी घडलं. एके दिवशी तो एकटाच एका रस्त्यावरून चालत होता. त्या रस्त्यावर एक आंब्याचं घनदाट झाड होतं. खूप ऊन आहे, थोडा वेळ त्या झाडाच्या सावलीत बसतो. गिरीश त्या झाडाच्या थंडगार सावलीत जरा सुस्तावला. त्याला खूप भूक लागली होती, पण जेवण विकत घ्यायला पैसेच नव्हते. त्याने विचार केला, त्या झाडावर असलेल्या आंब्यानेच मी पोट भरतो. खूप भूक लागलीये, झोपण्यापूर्वी मी हे आंबेच खातो. जसा त्याने तो आंबा तोडायला एक दगड उचलला, त्याला कुणाचा तरी आवाज ऐकायला आला. थांबा, कृपया दगड मारू नका. गिरीशने आजूबाजूला बघितलं, पण तिथे तर कोणीच नव्हतं. मग त्याला एक छोटीशी चिमणी दिसली. त्याचा विश्वासच बसत नव्हता की हीच चिमणी बोलतेय. पण तेव्हा ती चिमणी पुन्हा बोलायला लागली. जर तू दगड मारशील तर माझं घरटं तुटून जाईल. मला खूप भूक लागलीये, म्हणूनच मला आंबा खायचा होता. पण काही हरकत नाही, तू घाबरू नकोस. मी दगड नाही मारणार, दुसरी काहीतरी सोय करेन. गिरीशचा दयाळूपणा बघून ती म्हणाली, तू किती दयाळू आहेस. 2 मिनिटं थांब, मी आत्ता आले. ती चिमणी उडाली आणि कुठेतरी निघून गेली. थोड्या वेळातच ती परत आली. तिच्या तोंडात एक चमकणारा मोती होता. तिने तो मोती गिरीशला दिला आणि म्हणाली,
या मोतीला बाजारात विकशील तर तुला चांगले पैसे मिळतील. मग त्या पैशांनी तुला जे वाटेल ते खाऊन घे. धन्यवाद गोड चिमणी. याने माझ्या आजच्या जेवणाची सोय तर होऊनच जाईल. आजच नाही, मी तुला रोज एक मोती देत जाईन. बदल्यात तू येणाऱ्या जाणाऱ्यांपासून माझ्या घरट्याचं रक्षण कर. चिमणीचा प्रस्ताव ऐकून गिरीश आनंदाने तयार झाला. गावात जाऊन त्याने तो मोती एका लालाला दिला आणि त्या बदल्यात काही पैसे घेतले. त्या पैशांनी त्याने पोटभर जेवण केलं. आता गिरीश रोज त्या झाडाखाली जायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना दगड मारण्यापासून परावृत्त करायचा आणि घरट्याचं रक्षण करायचा. चिमणी त्याला रोज एक मोती द्यायची. गिरीश मोती लालाला देऊन जेवणाकरिता पैशांची सोय करायचा. ते मोती खूप अनमोल होते. एके दिवशी लालाने विचार केला, नक्कीच या मुलाकडे खूप मोठा खजिना आहे. मला याचा पाठलाग केला पाहिजे. लालाने गिरीशचा पाठलाग केला. त्याने सगळं बघितलं. तर असं आहे, खजाना या चिमणी जवळ आहे. उद्या मी या चिमणीचा पाठलाग करेन. दुसऱ्या दिवशी लालाने त्या चिमणीचा पाठलाग केला. लाला त्या चिमणीच्या मागे धावतो. त्याने बघितलं की ती चिमणी दुसऱ्या एका झाडाच्या ढोलीत जाते आणि तिथून मोती घेऊन येते. ओ, तर इथे आहे खजाना. चिमणी गेल्यानंतर लाला त्या झाडाजवळ गेला आणि त्याने मोती बाहेर काढायला त्या ढोलीत हात घातला. पण हे काय? थोड्याच वेळात लाला ओरडत पळाला. अरे मला कोणी वाचवा, मला सापाने दंश केला, कोणी वाचवा मला. खरं तर त्या ढोलीत त्या चिमणीचा एक मित्र नागराज राहत होता. तोच तिला रोज मोती आणून द्यायचा. तिथे कुठलाच खजाना नव्हता. लालाला ओरडताना बघून गिरीश धावतच तिथे पोहोचला आणि त्याने लगेच एका आयुर्वेदिक झाडाची पानं तोडली आणि त्याचा रस लालाच्या हाताला लावला. लालाजी, हे लावून घ्या, याने तुम्ही लवकरच बरे व्हाल. विष उतरलं आणि लाला बरे झाले. लालाने गिरीशला घडलेली हकीकत सांगितली आणि त्याची माफी मागितली. मला क्षमा करा, मी लोभामध्ये तुझा पाठलाग केला आणि संकटात सापडलो. काही हरकत नाही लालाजी, तुमचे प्राण वाचले हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. तू किती चांगला आहेस. आजपासून तू माझ्या घरी चल आणि माझ्या सोबतच राहा. त्यानंतर लालाने गिरीशला आपल्याच दुकानात कामावर ठेवलं आणि त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वतःच घेतली. गिरीशच्या दयाळूपणामुळे त्याच्या सगळ्या समस्या दूर झाल्या. रेश्मा, मुलांना गणितासोबतच भीती वाटत असते ना, ती म्हणजे विज्ञानाची. बरोबर. त्यात सुद्धा की नाही, नेमका कुठला प्रयोग कुठल्या कारणासाठी करायचा हे करताना देखील मुलं थोडीशी बावचळलेली असतात. खरंय. मुळात की नाही, मुलांना दोन गोष्टींमधला फरक कळला की विज्ञान हे आपोआपच त्यांना सोपं होऊन जातं. करेक्ट. यानुसारच धातू आणि अधातू यामधला फरकही आपण शोधू शकतो. यासाठीच आपण आपल्या 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला आहे की अधातूंची ओळख कशी करायची याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. तर आता आपण अधातूची ओळख कशी करायची हे जाणून घेऊयात का? हो, नक्कीच. अधातूंचे गुणधर्म धातूच्या गुणधर्माच्या विरुद्ध असल्याचे दिसून येतात. धातू ज्याप्रमाणे चमकतात, कठीण असतात, तसे अधातूचे नसते. अधातू हे ठिसूळ असतात व त्यांना चकाकी नसते. ते वर्धनीय नसतात. कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे अधातू आहेत. अधातूंचे भौतिक गुणधर्म: 1. भौतिक अवस्था. स्थायू, द्रव व वायू या अवस्थांचा विचार केला तर सर्वसामान्य तापमानात अधातू हे या तीनही अवस्थेत आढळून येतात. उदाहरणार्थ, स्थायू कार्बन, सल्फर, फॉस्फरस. द्रव ब्रोमीन. वायू अवस्थेमध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे अधातू आपल्याला आढळून येतात. चकाकी: अधातूंना चकाकी नसते, म्हणजेच अधातू हे चमकत नाहीत. उदाहरणार्थ, कोळसा, फॉस्फरस. मात्र हिरा अधातू या गुणधर्माला अपवाद आहे, कारण हिरा चमकतो. हिरा हे कार्बनचे अपरूप आहे. आयोडीनचे स्फटिकही या गुणधर्माला अपवाद आहेत, तेही चमकतात. काही अधातू हे रंगहीन असतात, तर काही अधातू विविध रंगात आढळून येतात.
जसे कार्बन म्हणजेच कोळसा काळ्या रंगाचा असतो, हे आपल्याला माहीतच आहे. ठिसूळपणा. आता मला सांगा, कोळशावर जर आपण हातोडीने मारले तर काय होईल? सर, कोळशाचे बारीक बारीक कण तयार होतील. अगदी बरोबर, कोळशाचे तुकडे होतात. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येईल की अधातू हे मऊ असतात. हिरा हे कार्बनचे अपरूप म्हणून ओळखले जाते, परंतु हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे, म्हणून हिरा हा या गुणधर्माला अपवाद आहे. तन्यता व वर्धनीयता. अधातूची आपल्याला बारीक तार काढता येत नाही, म्हणजेच अधातूंमध्ये तन्यता हा गुणधर्म नसतो. तसेच अधातूला ठोकून त्याचा पत्रा तयार करता येत नाही, म्हणजेच अधातू हे वर्धनीय नसतात. उष्णता व विद्युत वहन. अधातूंमधून उष्णता वाहून नेली जात नाही, तसेच विद्युतही वाहून नेता येत नाही, म्हणून अधातूला उष्णता व विजेचे दुर्वाहक म्हणून ओळखले जाते. मात्र ग्रेफाइट हा अधातू याला अपवाद आहे. ग्रेफाइट हे विजेचे सुवाहक आहे. घनता. अधातूची घनता ही खूपच कमी असते. द्रवणांक व उत्कलनांक. अधातूचे द्रवणांक व उत्कलनांक खूपच कमी असतात. मात्र कार्बन, बोरॉन हे स्थायू स्थितीतील अधातू या गोष्टीला अपवाद आहेत. हे अधातू उच्च तापमानालाच वितळतात. अधातूंचे गुणधर्म असे असतात. धातू सदृश. मुलांनो, आता आपण धातू सदृश मूलद्रव्यांविषयी माहिती अभ्यासूया. आपण धातू व अधातूंचे गुणधर्म पाहिले आहेत, मात्र काही मूलद्रव्ये अशी आहेत की ज्यामध्ये धातू व अधातू या दोन्हींच्या दरम्यानचे थोडे थोडे गुणधर्म दिसून येतात. अशा मूलद्रव्यांनाच धातू सदृश असं म्हणतात. उदाहरणार्थ आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटीमनी. म्हणजेच या मूलद्रव्यांच्या गुणधर्माचा विचार केला तर आपण गोंधळात पडतो की हे धातू आहेत की अधातू. या मूलद्रव्यात धातू आणि अधातू यांच्या दरम्यानचे गुणधर्म असतात, म्हणून अशा मूलद्रव्यांना धातू सदृश असे म्हटले जाते. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये सहभागी होत आहेत जयश्री अहिरे, रेखा अहिरे आणि ताई, रेखाताई आणि सुनंदाताई. नमस्कार. कशा आहात तुम्ही तिघी जणी? एकदम चांगली. अरे वा. आणि कसा चाललाय मुलांचा अभ्यास? एकदम व्यवस्थित. आणि मुलं आपणून करतायत अभ्यास की मागे लागायला लागतं, अरे अभ्यास करा अभ्यास करा? नाही, शाळा सुटली का लगेच अभ्यासाला बसतात ते. मस्त. आणि तुम्ही तुमच्या गटाचं नाव जिजामाता गट असं का ठेवलंय बरं? म्हणजे जसं जिजामातांनी शिवाजी महाराजांना घडवण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या मुलांना पुढे घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. किती छान विचार आहेत तुमच्या सगळ्या जणींचे. आणि आम्हाला सांगा की तुम्हाला निपुण महाराष्ट्रतर्फे जे व्हिडिओज पाठवले जात आहेत ते पोहोचतात का तुमच्यापर्यंत? हो, पोहोचतात. आतापर्यंत किती व्हिडिओज मिळालेत बरं तुम्हाला? आम्हाला आतापर्यंत 12 व्हिडिओ मिळाले आहेत. मस्त. आणि मग ह्या सगळ्या व्हिडिओजचे प्रयोग तुम्ही तुमच्या गटामध्ये करून बघितले का? हो. त्यातला तुम्ही पहिला प्रयोग कुठला करून बघितला हो गटामध्ये? रंग भरण्याचा. अच्छा, रंग भरण्याचा. कुठलं चित्र होतं? कशामध्ये रंग भरले मुलांनी? बदकाचा. अच्छा, बदकाचं चित्र होतं. बरं. त्यानंतर कुठला प्रयोग केला तुम्ही गटामध्ये? पाने चिटकवली. पानं चिकटवली. अच्छा, काय कुठल्या आकारामध्ये चिकटवली ही सगळी पानं? आंबा, नारळ. म्हणजे मुलांना वेगवेगळ्या झाडांची तुम्ही ओळख करून दिली पानं चिकटवताना, बरोबर? हो. त्यानंतरचा एक प्रयोग असा होता की काही वस्तू टेबलाच्या वर ठेवायच्या होत्या आणि टेबलाच्या खाली काही ठेवायच्या होत्या. हा प्रयोग केला का गटात? हो. अरे वा, मस्त. आणि मग मुलांनी ओळखलं का बरोबर? हो, बरोबर ओळखलं. आणि हे सगळे जे प्रयोग आहेत तुम्ही गटामध्ये किती वेळा करून बघता? 4 वेळा. बर. आणि सुनंदाताई, आता तुम्ही आम्हाला सांगा की एक प्रयोग असा होता की पाण्यावर तरंगणाऱ्या काही वस्तू आणि तळाशी जाणाऱ्या काही वस्तू ज्यांचं वजन जड आहे, तर यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या वस्तूंचा उपयोग केला मुलांना दाखवताना हा प्रयोग? माती, मीठ, साखर, परत कापूस, परत तेल. अच्छा. आणि मग मुलांना हा प्रयोग कळला का? हो, कळला. बरं. युट्यूबवरनं काही मुलांना गोष्टी, काही कविता शोधून ऐकवायच्या होत्या. हा प्रयोग केला का गटामध्ये तुम्ही सुनंदाताई? हो, केला. त्यानंतरचा प्रयोग कुठला केला गटामध्ये? शब्द ओळखणे. शब्द ओळखणे. कुठले शब्द तुम्ही मुलांना सांगितलेले? परिसर, घर, शेत. बरोबर. एक प्रयोग असा होता की मुलांना आकार ओळखायला लावायचे होते. चौकोनी, त्रिकोण,
त्याच्यानंतर मग आयत, गोल हे सगळे आकार मुलांना घरामध्ये परिसरात ओळखायचे होते. ओळखले का मुलांनी आकार? काय काय सांगितलं तुम्हाला? हो ओळखले. एक प्रयोग असा होता की टबामध्ये एक भांडं ठेवायचं होतं आणि त्याच्यामध्ये नाणं किंवा बॉल उडवून टाकायचा होता. हा प्रयोग केला का? हो. आणि मग किती वेळा मुलांना करून बघायला लागलं ते नाणं किंवा तो बॉल त्या बरोबर ग्लासात पडण्यासाठी? 4 ते 5 वेळा. बरं. एक प्रयोग असा होता रेखाताई की फुलपाखराचं चित्र होतं ते तुम्हाला मुलांना अर्धच काढून द्यायचं होतं आणि उरलेलं अर्ध चित्र मुलांनी पूर्ण करायचं होतं. केला का हा प्रयोग गटात? हो. आणि मग किती वेळ लागला मुलांना चित्र पूर्ण करायला आणि रंगवायला? 5 मिनिटं लागले असते. आणि मग मुलांचं लगेच काढून पण झालं? सगळ्यांना बरोबर आलं करता? हो. बरं. इंद्रधनुष्यामध्ये रंग भरायचे होते तर मुलांना हा क्रम माहिती होता का रंगाचा? हो माहिती होता. आणि मुलांनी व्यवस्थित रंग भरले त्याच्यात? हो. छान. काही कार्ड बनवायची होती अक्षरांची, अंकांची. बनवली का तुम्ही? हो बनवली. तुम्हाला किती दिवस लागले ही सगळी कार्ड बनवायला? 7 दिवस. 7 दिवस लागले. आणि मग मुलांसमोर ही कार्ड जेव्हा तुम्ही ठेवली अक्षरांची तेव्हा तुम्ही मुलांना त्या अक्षरांवरनं काय काय प्रश्न विचारले? शब्द ओळखणे. शब्द ओळखायला सांगितले. अरे वा, छानच. आणि मला सांगा, तुम्ही जेव्हा मुलांचा अभ्यास घेता किंवा हे सगळे प्रयोग तुम्ही गटामध्ये करून बघता तेव्हा तुम्हाला घरची मंडळी पण मदत करतात का? हो करतात. कशा प्रकारे करतात? रोज त्यांना म्हणजे अभ्यास घेतात. रोज वाचन कसं वाचता बुवा वाचून दाखवा असं रोज म्हणजे. अरे वा. आणि मग मुलांचे बाबा पण मुलांचा अभ्यास घेतात का कधी? हो घेतात. वा. आणि तुमची आठवड्याची मीटिंग कुठल्या वारी ठरलेली असते? शनिवारी. किती वाजता भेटता तुम्ही सगळ्या जणी? 8. आता ह्या मुलांना घेऊन बसतात तर मुलं खूप मस्ती करतात की तुम्ही जे सांगतात ते सगळं व्यवस्थित ऐकतात? जे सांगतो ते व्यवस्थित ऐकतात. मग हे सगळे व्हिडिओज मधले जे प्रयोग आहेत ते करून बघताना तुम्हाला मजा येते? अजून असे व्हिडिओज मिळायला हवंय असं वाटतंय का? हो वाटतंय. आणि मुलांमध्ये प्रगती पण होतीये का? हो. हे ऐकून खरंच खूप छान वाटलं. जयश्रीताई, रेखाताई आणि सुनंदाताई आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. एक नक्की, आपण एका ठराविक वर्तुळातच नेहमी वावरत असतो आणि आयुष्य एका चौकटीतच सामावून घेतो. त्यापेक्षा आम्ही म्हणतोय आपला दृष्टिकोन बदला आणि आपलं आयुष्य वर्तुळ आणखी विस्तारा. तेव्हाच तर जीवनाला एक नवा अर्थ देता येईल. आणि असेच अर्थपूर्ण घडण्यासाठी भेटूयात आता पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.